पण थेट जाऊया या सगळ्याविषयी बोलण्याकरता अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, तुम्ही देखील ऐकलं की या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांचा स्टँड फार महत्त्वाचा आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणी आता काय भूमिका बजावत आहेत, अटक करतायत का, मुळात वॉरंट मिळालंय नाही मिळालंय याविषयी अद्यापही संदिग्ध आहे. नाही, नक्कीच. मला असं वाटतंय, की हे अटक वॉरंट काढणं काही फार मोठी गोष्ट नाहीये हं, आणि ज्या अर्थी अ, त्यांच्या कोकाटेंचे वकील जर हायकोर्टात गेले असतील, हं. त्याचा अर्थ ती सर्टिफाईड ऑर्डरची कॉपी ही त्यांच्याकडे आहे. अगदी ती अगदी. सर्टिफाईड ऑर्डरची कॉपी असेल, तरच हे मॅटर हायकोर्टात मूव्ह करता येतं. ते जर दुपारी 3 वाजता मेन्शन केलं गेलं, मेन्शन केल्यानंतर त्यांना सांगितलं, की आता शुक्रवारी याच्यात अर्जंट हिअरिंग सारखं काहीच नाहीये. शुक्रवारी हे मॅटर हिअर होईल. दॅट इज द नॉर्मल जी आपण ज्याला कोर्टची प्रोसिडिंग म्हणतो, त्याप्रमाणे ते शुक्रवारी हिअर होईल. आता खरं तर महत्त्वाचा भाग असा आहे, की जर तात्काळ अटक करा असं जर ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे, हं, हं. याचा अर्थ तात्काळ अटक करा. काल ही ऑर्डर आली आहे, तर पोलिसांनी ताबडतोब ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी अटक करणं गरजेचं होतं. पण आता बरोबर. हे साहेब जाऊन लीलावतीत आता ॲडमिट होऊन घेतलंय हं. आणि सांगतायत की त्यांची तब्येत बरी नाही. हे नेहमीचंच आपण ड्रामा हा बघतोच. पण हां. आत्ताच्या घटनेला त्यांना तिथे देखील वॉरंट सर्व्ह करून तिथे अटक करून बाहेर पोलीस पहारा बसवणं किंवा त्यांना म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं आणि म्हणजे मे बी कार्डियाक ॲम्ब्युलन्स म्हणा, कुठली आयसीयू ॲम्ब्युलन्स म्हणा, हं, तर हं. त्यांनी बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे आणि सामान्य माणसासारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे. ही बरोबर. प्रत्येक वेळेस जी प्रेफरन्शियल म्हणजे जसं लीलावती म्हणा, अशी मोठी-मोठी हॉस्पिटलमध्ये हे जाऊन ॲडमिट होतात. आता खरं तर म्हणजे हसू येईल म्हटलं तर, की हे ह्यांना काय म्हणाले ते अ, त्या ज्या सदनिका होत्या, त्या हं, अ, गरीब लोकांसाठी होत्या म्हणजे हं. दुर्बल घटकातल्या लोकांसाठी होत्या. तर आता आर्थिक दुर्बल घटकातली लोकं ती लीलावती लीलावती हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात. ॲडमिट व्हायला लागली, तर गंमतच म्हणायला लागेल आणि याच आर्थिक दुर्बल माणसाकडे 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन आणि 2 कोटीचे दागिने आहेत, असे रिपोर्ट्स आहेत. त्यांचं माय नेतावरचं मी ॲफिडेव्हिट बघितलं. 2019 मध्ये 21 कोटीची प्रॉपर्टी होती हं. आणि जर आजही राष्ट्रवादी म्हणत असेल, की आम्ही न्याय मागण्यासाठी वरच्या कोर्टात जाऊ आणि मांडणी करू, तर कुठच्या मांडणीने तुम्ही या माणसाला आर्थिक दुर्बल आहे असं दाखवणार आहात? हं, कुठचं न्यायालय हे ऐकून घेईल? आणि त्यांची शिक्षा मला नाही वाटत, की त्याच्यात आता 2 भाग आहेत. एक म्हणजे त्यांचं कन्व्हिक्शन आणि सेंटन्स. हं. आत्ताच्या घटनेला त्यांनी जे हायकोर्टात मूव्ह केलं ते कदाचित आपल्याला त्याची पिटिशनची कॉपी वाचायला लागेल. अगदी. त्याच्या प्रेयर्समध्ये ते फक्त अंजलीताई, नुकतंच आम्ही या सगळ्या प्रकरणी आता राठोड त्यांचे जे वकील आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांचं असं म्हणणं होतं की सुनावणी जरी शुक्रवारी आता गेली असली तरी ताबडतोब अटक करणं हाच एकमेव आता समोर असलेला पर्याय आहे. आता त्या दृष्टिकोनातून जसा तुम्ही उल्लेख केला, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये अर्थातच आपले इनपुट हेड नरेंद्र कोटेकर, एक्झिक्युटिव्ह एडिटर सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. ते देखील थेट तुमच्याशी संवाद देखील साधतील. कोटेकर सर, अंजलीताई, आपण ही सगळी परिस्थिती आपण पाहिली, तर यातून एक कळतंय की आता मात्र जो वॉरंटचा मुद्दा समोर येतोय ना, की वॉरंट मिळालंय मिळालं नाहीये, ते कधी पोहोचणार आहेत, नाशिक पोलीस घेऊन मुंबईत पोहोचतायत असं कळतंय. या सगळ्या चौकटीत आपण आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अडकून राहणार आहोत का, आणि त्यानंतर 5 नंतर अटक होणार की नाही होणार, या सगळ्या चौकटीत मग चर्चा होईल का, काय वाटतं? एक एक करून आपण प्रतिक्रिया घेऊया. अंजलीताई, तुम्ही आधी सांगा, मग त्यानंतर मी नरेंद्र सरांकडे येते. हं. नाही आता हे ड्रामा तर चालणारच आहे. कारण आता नाशिक पोलीस जे बाकीच्या गोष्टी तितके तत्पर आहे आणि आम्ही कायद्याचं अमुक करतो, तमुक करतो जे म्हणायचे तिकडचे सीपी, तर त्यांना आता प्रूव्ह करण्याची एक संधी आहे. खरं तर त्यांनी हे काल रात्रीतच करायला हवं होतं. पण आज सकाळपर्यंत काय आता दुपार ओलांडली, तरी अजून काही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये. त्यांनी ती ऑर्डर तिथल्या तिथे घेऊन त्यांना तिथल्या तिथे अटक करणं खरं तर गरजेचं होतं. पण ते करताना दिसत नाहीये. त्याच्यावरनंच आता त्याच्यात म्हणजे मला ना राजकारण किती खालच्या स्तरावर जातंय हेच कळत नाही. एकीकडे ही बातमी येतीये, एकीकडे दुसरी बातमी येतीये, की अजित पवार
BMCच्या निवडणुकी बोलायला तयार. म्हणजे युतीबरोबर जायला अ, चर्चा करायला तयार आहेत. म्हणजे याचा अर्थ अजित पवार तयार होत नव्हते म्हणून हे सगळं झालं का? त्यात आता अगदी तिसरी बातमी येतेय, की अगदी धनंजय मुंडे दिल्लीला पोहोचलेत. अमित शहांची त्यांनी भेट घेतलीये आणि कोकाटेंच्या ऐवजी आता धनंजय मुंडे येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल देखील गेलेले आहेत. म्हणजे हे चाललंय काय? असा प्रश्न पडतो, की आपण लढतोय ते कशासाठी लढतोय? त्या ज्या अंजली ज्या लढत होत्या ॲडव्होकेट, त्या कशासाठी लढतायत? 30 वर्ष न्याय मिळवण्यासाठी लढतायत आणि त्यांच्या लढ्याचा वापर हा कुठेतरी राजकीय होतोय का? असा प्रश्न पडतो मला. उपस्थित केलेला मुद्दा फार महत्वाचा आहे नरेंद्र सर. त्यानेच मी तुम्हाला आणखीन एक आठवण करून देऊ म्हणजे सांगू इच्छितो की कोर्टामध्ये त्याची अधिकृत प्रत पोहोचते वॉरंटची आणि तिथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विधिमंडळाला ती प्रत मिळत नाही. यावर तुम्ही काय सांगाल? नाही, नाही. विधिमंडळाला ती सध्या नकोच आहे. ते सांगतील, की आमचं प्रोसिजर एवढं आहे, की आमच्याकडे ती आल्यानंतर आम्ही त्याचा प्रस्ताव बनवणार, अमुक-तमुक म्हणजे लॉ एंड ज्युडिशरीकडे पाठवणार, तिकडनं मंत्र्यांकडे पाठवणार, मग मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. याला 3-4 दिवस लागतील. मगच त्यांची आमदारकी रद्द करण्याचं प्रोसिजर पण हे कंप्लीट होईल. गतिमान सरकारला हे गतीने करता येणं शक्य आहे की? अगदी शक्य आहे, पण ते करणार नाहीत ना. कारण त्यांची गणितं, त्यांचे सगळे जे टाईमलाईन्स आहेत सो कॉल्ड, ते त्याच्यासाठी ते सगळे गडबड तर नक्कीच करणार आहे. म्हणूनच मी म्हणते ना, की राजकारण इतक्या खालच्या पातळीवर आलंय, की जर आता ह्याच्याऐवजी कोकाटेंच्या ऐवजी तुम्ही मी असतो, उचलून आपल्याला ताबडतोब जेलमध्ये टाकलं असतं. अगदी. पण यांना जी मुभा मिळते ना आणि वर आपल्याला डायलॉग ऐकवतात, की लॉ इज द सेम फॉर एव्हरीबडी. कायदा हा सगळ्यांना समान बिलकुल नाहीये. सामान्य माणसासाठी वेगळा, मंत्र्यांसाठी वेगळा. जी. अगदी या सगळ्या मुद्द्यावर आपण अर्थातच चर्चा करणार आहोतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.